कल्पना करा, तुम्ही एका निर्जन वाटेवरून रात्रीच्या वेळी चालला आहात. गावाच्या वेशीवर येताच तुमची नजर एका वडाच्या झाडाखाली पडते. तिथे शेंद्राने माखलेला एक अवाढव्य, उग्र पाषाण उभा आहे. अंगावर काटा येतो, मनात भीती दाटते. पण गावकरी म्हणतात, जोपर्यंत तो तिथे जागा आहे, तोपर्यंत गावाला कशाचीही भीती नाही. कोण आहे हा? देव की रक्षक? एक साधा दगड की साक्षात महादेवाचा अवतार? आजच्या लिटल स्टोरी बुकच्या भागात आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात गूढ आणि शक्तिशाली दैवताची गोष्ट, म्हसोबा. ही गोष्ट सुरू होते शेकडो वर्षांपूर्वी. तेव्हा ना मोठी मंदिरं होती, ना सिमेंटची घरं. आपला पूर्वज निसर्गाच्या कुशीत राहत होता. त्या काळी माणसाची खरी संपत्ती म्हणजे त्याची गायीगुरं. पण रात्रीच्या अंधारात जंगलातून येणारी जंगली श्वापदं या संपत्तीवर झडप घालायची. माणसाने रक्षण करण्यासाठी देवाला हाक मारली. त्यांनी एका राकट पाषाणाला शेंदूर फासला आणि त्याला नाव दिलं म्हसोबा. लोककथा असं सांगते की म्हसोबा हा केवळ दगड नाही, तर तो या जमिनीचा मूळ मालक आहे. तो गुराढोरांचा रक्षक आहे, म्हणूनच त्याचं नाव म्हसोबा पडलं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. जसजशी वर्ष सरली, म्हसोबांची शक्ती वाढत गेली. लोक म्हणू लागले, एका साध्या पाषाणात एवढं तेज कसं असू शकतं? मग उलगडा झाला एका आध्यात्मिक सत्याचा. म्हसोबा हे दुसरं कुणी नसून साक्षात भगवान शिवाचे क्षेत्रपाल रूप आहे. जेव्हा सृष्टीच्या रक्षणासाठी शिवाने पृथ्वीवर पाऊल ठेवलं, तेव्हा ग्रामीण भक्तांच्या हाकेला धावून येण्यासाठी त्यांनी हे रांगडं रूप धारण केलं. साधी पूजा आणि भक्तांचा विश्वास या जोरावर म्हसोबा गावाचा बाप बनले. तुम्ही कधी विचार केलाय का की म्हसोबा नेहमी गावाच्या बाहेर किंवा वेशीवरच का असतात? यामागे एक अघोर सत्य आहे. असं मानलं जातं की गावावर येणारा कोणताही आजार, संकट किंवा दुष्ट बाधा म्हसोबांच्या परवानगीशिवाय वेशीच्या आत पाऊल टाकू शकत नाही. रात्रीच्या वेळी म्हसोबा अदृश्य रूपात घोड्यावर स्वार होऊन संपूर्ण गावाला फेरफटका मारतात आणि गावाचं रक्षण करतात. म्हणूनच आजही कोणत्याही शुभ कार्याची पहिली पत्रिका किंवा मान म्हसोबांना दिला जातो. आज विज्ञानाने प्रगती केली असेल, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही म्हसोबांचा शब्द अंतिम मानला जातो. तो शेंदरी पाषाण आपल्याला आजही आठवण करून देतो की आपली संस्कृती ही निसर्गाच्या रक्षणावर आधारलेली आहे. तुमच्याही गावाच्या वेशीवर म्हसोबांचं स्थान आहे का? किंवा तुमच्याकडे म्हसोबांबद्दलची एखादी रंजक गोष्ट आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मातीतल्या कथा ऐकण्यासाठी लिटिल स्टोरी बुकला सबस्क्राईब करायला विसरू नका.